की पावसाळ्यामध्ये आपण पशुधनाचं आहारावरती व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे. उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास त्यांना हिरवा चारा, वाळलेला चारा, पशुखाद्य असेल आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी आहे. यांचं व्यवस्थितपणे नियोजन करणं फार गरजेचं आहे. हिरवा चारा देत असताना तो अतिप्रमाणात देऊ नये. जर अतिप्रमाणात दिला तर आपण दिलेला हिरवा चारा आणि चरायला गेल्यानंतर मिळणारा हिरवा चारा यामुळे पोटफुगी होऊ शकते. दुसरी बाब, हिरवा चारा देताना धान्यवर्गीय चारा आणि डाळवर्गीय चारा यांचं प्रमाण 60% आणि 40% देणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जो हिरवा चारा देतो 60% हा धान्यवर्गीय चारा द्यावा आणि 40% हा डाळवर्गीय चारा द्यावा. त्यानंतर साधारणतः चारा देत असताना एकदल चारा, द्विदल चारा यांचं 60-40% रेशो असणं फार गरजेचं आहे. एकदल चाऱ्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण असतं आणि द्विदल चाऱ्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण असतं. आणि पशुधनाला बॅलन्स डाएट जर द्यायचं असेल तर एकदल आणि द्विदल चारा मिक्स करून देणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आहे कॉन्सन्ट्रेट, की ज्याला म्हणतो आपण पशुखाद्य, की जे एखाद्या जे काही सोयाबीन असेल, मेज असेल, कॉटन सीड असेल, ग्राउंडनट असेल यांच्या बाय प्रोडक्टनुसार किंवा तेल काढल्यानंतर जे बाय प्रोडक्ट बनतं त्यांच्यापासून बनवलेलं असतं. त्यांच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं. म्हणून दुभत्या जनावरांना ते देणं फार गरजेचं असतं. म्हणून दूध उत्पादनाच्या पटीनुसार, म्हणजे 1 लिटर दूध उत्पादन असेल साधारणतः अर्धा किलो कॉन्सन्ट्रेट देणं हे गरजेचं आहे. म्हणून हिरवा चारा, पशुखाद्य म्हणजे ढेप आणि वाळलेला चारा देखील त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार देणं गरजेचं आहे. वाळलेला चारा दिल्यामुळे फॅट आणि SNF वाढण्यास मदत होते. आपण जे दैनंदिन प्रॉब्लेम उद्भवतात शेतकरी बंधूंना किंवा पशुपालक बंधूंना, की फॅट किंवा SNF वाढत नाही किंवा लागत नाही, तर वाळलेला चारा किंवा कडबा, कुट्टी किंवा पशुखाद्य जर व्यवस्थित प्रमाणात दिलं तर फॅट किंवा SNF वाढण्यात देखील त्या ठिकाणी मदत होते. त्यानंतर महत्त्वाची बाब आहे पाणी. पाणी देत असताना किंवा पाणी देताना ते स्वच्छ असणं, जंतुविरहित असणं आणि निर्जंतुक असणं फार गरजेचं आहे. शक्यतो आपण पशुधनावरती लक्ष देत नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु पशुधनाकडे बेसिक गोष्टींवरती तरी आपण फोकस करणं फार गरजेचं आहे, की जसं की त्यांना आहार आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी. पाणी जर निर्जंतुक असेल तर त्यांना पोटात होणारे जे विकार किंवा आजार असेल त्यांचा संभाव्य धोके आपण नक्कीच टाळू शकतो. त्यानंतर आहे नियमित पशुधनाला खरारा करणं फार गरजेचं आहे. त्याला आपण इंग्लिशमध्ये ग्रूमिंग म्हणतो. ते खरारा किंवा ग्रूमिंग जर केलं तर पशुधनाचं रक्तभिसरण देखील चांगलं राहतं आणि ज्या शरीरावरती जे डस्ट किंवा पार्टिकल बसलेले असतात ते देखील त्याचे देखील पशुधनापासून आपण त्या ठिकाणी बचाव करू शकतो. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंना मी कृषी विज्ञान केंद्रामार्फत एकच सांगू इच्छितो, की पावसाळ्यामध्ये जर का आपल्याला व्यवस्थापन करायचं असेल तर त्यांचा आहार व्यवस्थापन, त्यांचं पाणी व्यवस्थापन, पावसाळ्यापूर्वी जे महत्त्वाचे लसीकरण आहे ते लसीकरण करून घ्यायचं नजीकच्या दवाखान्यामधून. आणि लसीकरण हे नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून फ्री ऑफ कॉस्ट मिळतं. त्यानंतर गोठ्याची स्वच्छता आणि थोडक्यात एवढं जरी नियोजन जर केलं तर पावसाळ्यामध्ये जे काही संभाव्य धोके किंवा आजार असेल ते आपण नक्कीच टाळू शकतो. धन्यवाद.